नाशिक जिल्ह्यातील चांदवड देवळा विधानसभेत दोन भावात निवडणुकीचा सामना रंगणार आहे। गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी भाजपचे आमदार राहुल आहेर यांची सत्ता असली तरी सध्या त्यांचे बंधू तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष केदार आहेर यांनी देखील आता विधानसभेसाठी दंड ठोपटले आहेत। यंदा या दोन भावांमध्ये आमदारकीच्या तिकिटासाठी मोठी चुरस पाहावयास मिळत असून भाजपकडून कोणाला उमेदवारी देण्यात येते याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे। येणारी विधानसभा ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या मधली ही जी निवडणूक राहणार आहे, याच्यामध्ये हा आमचा चांदवड आणि देवळा मतदारसंघ हा कायमच भारतीय जनता पक्षाचा गड राहिलेला आहे। आणि इथं भारतीय जनता पक्ष असेल, महायुतीचे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आम्ही हे सर्व घटक आमची एक मोठं इथं संघटन इथे आहे। आणि त्याच अपेक्षेने आम्हाला ही अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्येही पुढच्या इथला आमदारही महायुतीचाच होईल। भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे, राजकारण आहे, निवडणूक आहे, त्याच्यामुळे इच्छुक हे राहतातच। आणि इच्छुक असल्याला त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे की कारण शेवटी संघटना आहे। प्रत्येकजण राजकारणामध्ये जे काम करतो ते कुठल्या ना कुठल्या उद्दिष्टाने काम करतो आणि त्याच्यामुळे इच्छा अपेक्षा आकांक्षा असण्यामध्ये काही चूक नाही। पण शेवटी पक्ष म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तर पक्षाच्या ध्येय धोरणावर आम्ही काम केल्यानंतर आम्हाला पक्ष जी काही संधी देतो, आम्हाला पक्षाची जबाबदारी देतो, ती आम्ही सर्व पार पडत असतो। भाजप